तिही योगाग्निकी यजिजे, तो दैवयज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे पांडुकुमरा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र सानिध्यामध्ये, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून या ठिकाणी सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. आजच्या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी चिंतन करायचं आहे. चौथ्या अध्यायातील 124 क्रमांकाच्या ओवीचा विचार सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. या उपदेशामध्ये निष्काम कर्मयोगाचं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. गीतेमध्ये प्रामुख्याने 3 कांडांचा विचार आलेला आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. कर्मकांड, उपासनाकांड आणि मग ज्ञानकांड. कर्माने चित्तशुद्धी, उपासनेने चित्तस्थैर्य आणि ज्ञानाने आवरणभंगाद्वारे मुक्ती, असा क्रम आहे. तेव्हा या 3 कांडांचा विचार सांगत असताना वेगवेगळ्या महापुरुषांनी 3 कांड कुठून सुरू झाली वेगवेगळं सांगितलं. शंकराचार्यांनी सांगितलं पहिले 6 अध्याय जे आहेत ते कर्मकांडाचे आहेत, दुसरे 6 अध्याय जे आहेत ते उपासनाकांडाचे आहेत, आणि तिसरे 6 अध्याय ते आहेत ते ज्ञानकांडाचे सांगितले. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही संगती सांगितली त्याच्यामध्ये कर्मकांड जे सांगितलं 3रा अध्याय आणि 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत कर्मकांड सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी जी संगती लिहिलेली आहे, कोणत्या अध्यायात काय काय भगवंतांनी सांगितलं, त्या संगतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट असं म्हटलं आहे की 4थ्या अध्यायाच्या शेष भागापासून उपासनाकांडाला सुरुवात होते. काय ओवी आहे? 4थ्या अध्यायाच्या शेष भागापासून देवताकांड सुरू झाला असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि त्याचा विचार शेष भागापासून म्हणजे या ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हो, नाही, शेष भागे चतुर्थाचेनी बद्ध मुमुक्षुते आलिया. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरीची संगती सांगितली, म्हटलं तुमच्या ओव्या पाठ आहेत म्हणून मी लिहून आणल्या नाही. ते आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी असं वर्णन केलं आणि इथून हे देवताकांड सुरू झालं असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. ही संगती मी उद्या तुम्हाला ओव्या सांगतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने देवताकांडाला म्हणजे उपासनाकांडाला जी सुरुवात झालेली आहे ती ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, या श्लोकापासून त्या ठिकाणी उपासनाकांडाला सुरुवात झालेली आहे. आणि त्या श्लोकाचा विचार आपला सुरू आहे. एवढ्याकरता मी त्या ठिकाणी बोललो. त्या श्लोकापासून देवताकांड प्रारंभ झालेला आहे, उपासनाकांड प्रारंभ झालेला आहे. आणि त्या उपासनाकांडामध्ये भगवान परमात्म्याने पहिल्यांदा यज्ञ सांगितला, मुख्य यज्ञ सांगितला आणि त्याच्याकरता साधन म्हणून 12 यज्ञ सांगितले. मुख्य यज्ञ सांगत असताना भगवान परमात्म्याने ब्रह्मयज्ञ सांगितला. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना.
हे सांगितलं आणि त्याच्या प्राप्तीकरता भगवंतांनी जे काही 12 यज्ञ सांगितले, त्या 12 यज्ञामध्ये पहिला दैवयज्ञ सांगितला आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो ब्रह्मयज्ञच आहे, परंतु हा भावनेने केलेला ब्रह्मयज्ञ आहे. म्हणजे 25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी 2 यज्ञ सांगितलेले आहेत. पहिला दैवयज्ञ सांगितला आणि दुसरा पुन्हा ब्रह्मयज्ञ सांगितला, फक्त अभ्यासाने करण्याचा ब्रह्मयज्ञ सांगितला. यज्ञ शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे, आपण चिंतन करून आलो. यज्ञो वै विष्णू, विष्णू म्हणजे परमात्मा, परमात्म्याकरता केलेली प्रत्येक क्रिया म्हणजे यज्ञ आहे. परमात्म्याकरता प्रत्येक जी काही आपण क्रिया करतो, देवाच्या भजनाकरता भोजन जर केलं तर भोजनसुद्धा काय झालं? यज्ञ झालं. आदरिले शेष भागे चतुर्थाचे. कितव्या अध्यायातली ओवी आहे? 18व्या अध्यायात. भगवान परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी संगती सांगितली ज्ञानेश्वरीची. कोणत्या अध्यायात काय सांगितलं, कोणत्या अध्यायात काय सांगितलं, कोणती ओवी, काय ओवी आहे? त्याच्या अगोदरची ओवी म्हणा. आदरिले शेष भागे चतुर्थाचे, त्याच्या अगोदरची. हळूहळू म्हणा, हळू म्हणजे मला ऐकू येईल, सगळ्यांना कळेल. ते देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एकी ईश्वरी उद्देशे कीजे म्हणितले. तेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचेनी खागे, आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. अगोदर सगळी संगती सांगितली. तिसऱ्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मग ते कर्म जे आहे ते मोचक कसं काय होईल बा. कर्म तर बद्ध करणार आहे, कर्म तर केलं पाहिजे तुम्ही म्हणता. मग ते सांगितलं देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. मागे पण संगती सांगताना हा विचार सांगितला. तर कर्मातून सुटण्याकरता निष्काम कर्मयोग सांगितला. निष्काम कर्मयोग म्हणजे जे काही कर्म करायचं आहे ते ईश्वराच्या उद्देशाने करायचे. यत करोषि यदश्नाशी यत ज्योषि ददाशी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मग तिथून उपासना कांड सुरू झालं आणि मग ईश्वर आणि तुमच्यामध्ये सुद्धा भेद शिल्लक राहतोच. तो भेद मिटवण्याचं काम मग पुढे ज्ञानकांडामध्ये केलेलं आहे. परंतु या ठिकाणी भगवान परमात्म्याने सुतोवाच केला. गंतव्य स्थान कोणतं आहे, तिथे आपल्याला जायचं आहे, त्याच्याकरता दैवयज्ञ केला पाहिजे. दैवयज्ञ म्हणजे देवाकरता केलेली जी काही क्रिया असेल ते सगळं दैवयज्ञ. मी ज्ञानेश्वरी वाचन करत असेल परमात्मा प्राप्ती करता, तर माझं ज्ञानेश्वरी वाचन काय झाला? यज्ञ झाला. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याची कर्म ब्रह्मरूप होतात ते सांगितलं. आपण आता सध्या साधनाचा विचार करतोय, तो जो काही साधन करत असेल त्याचं सगळं साधन यज्ञामध्ये जमा होतं. म्हणून दैवयज्ञ सांगितला. आणि दैवयज्ञामध्ये ज्ञानोबारायांनी जी संगती सांगितली तिचा विचार आपण काल केला. त्या संगतीमध्येच एक पुढची ओवी, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आज आपण त्याचं चिंतन करणार आहोत. 124 क्रमांकाची ओवी बघा. तिही योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञू म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. ज्ञानोबारायांनी दैवयज्ञाचा अर्थ ज्ञानपरक लावलेला आहे. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणं याला दैवयज्ञ असं म्हणतात. मग तो दैवयज्ञाला का म्हणायचं आहे? देवाच्या संबंधाने हा यज्ञ आहे, देवाच्या प्राप्तीकरता यज्ञ आहे म्हणून दैवयज्ञ म्हणायचं. म्हणून दैवयज्ञ म्हणायचं. आणि देव शब्दाची व्याख्या आहे देव प्रकाशने. आत्म्याला सुद्धा देव म्हटलंय, ब्रह्माला सुद्धा देव म्हटलंय, परमात्म्याला सुद्धा देव म्हटलंय, ईश्वराला सुद्धा काय म्हटलंय? देव म्हटलेलं आहे. एको देवा सर्वभूतेषु गूढाः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा.
कर्माध्यक्षा सर्वभूतादि वासः साक्षी चेतः केवलो निर्गुणश्च. दोन प्रकारचे देवाची रूप आहेत, एक सगुण रूप आहे, एक निर्गुण रूप आहे. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात त्या देवाच्या संबंधाने देवाच्या प्राप्तीकरता ते यज्ञ करतात. तीही योगाग्निकी यजिजे, तीही म्हणजे त्याद्वारे योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञू म्हणिजे. म्हणजे जे योगाग्निकी लोक आहेत, योगाग्नीचं उपासन करणारे लोक आहेत, त्यांना योगाग्निक म्हणायचं. कोणत्या अग्नीची उपासना करतात तर योगाग्नीची उपासना करतात. योगाग्नी कोणता आहे? योग शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याचा संबंध जोडणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं. मी काल योग शब्दाचे 3 व्याख्या सांगितल्या होत्या. संयमन करणं, संबंध जोडणं किंवा समाधी प्राप्त करून घेणं म्हणजे योग. तेव्हा हे जे योगाग्निक आहेत म्हणजे योगरूपी अग्नीची उपासना करणारे म्हणजे सतत योगामध्ये त्या ठिकाणी असणारे. ज्ञानोबरायांनी ह्या योगाग्निक लोकांचं वर्णन केलं जे यजनशील अहर्निशी मागच्या ओळीमध्ये. जी ही अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य हुताशी हवन केले. हे जे योगाग्निक लोक आहेत त्यांनी हवन कशाचं केलेलं आहे? आपल्या मनाचं आणि अविद्येचं हवन केलं, मनासहित अविद्येचं हवन केलं आहे. पण कशामध्ये, कोणत्या अग्नीमध्ये हवन केलं आहे? तर गुरुवाक्य हुताशी हवन केले. म्हणजे त्यांच्याजवळ असलेला जो अग्नी आहे तो कोणता अग्नी आहे? गुरूंचं वाक्य हाच अग्नी आहे. आणि मग तीही योगाग्निकी यजिजे, त्या योगाग्निक लोकांच्याकडून जे यजन केलं जातं त्याला दैवयज्ञ असं म्हणायचं. काल आपण विस्ताराने याचं चिंतन केलं आहे. गुरूंचं वाक्य म्हणजे अग्नी आहे. ते आपण फक्त महावाक्य आणि अवांतर वाक्य दोन्हीचाच विचार केला, पण तेवढाच विचार नाही बरं का. गुरुच्या मुखातून आलेलं जे जे वाक्य असेल ते अग्नी असं लक्षात घ्या. श्रीगुरु जे आहेत एखाद्या मंत्राचा उपदेश करत असतील, तो मंत्रसुद्धा काय झाला आता? अग्नी झाला. तो अग्नी आपल्याला देतात. पुढे त्या अग्नीमध्ये आपण त्या ठिकाणी त्याची उपासना करायची. त्या अग्नीमध्ये आपल्याला हवन करायचं आहे. अग्नी गुरूंनी दिला, नामस्मरण दिलं, मंत्र दिला आणि तुम्ही त्याची उपासनाच केली नाही तर यज्ञ होणार नाही. तुमची अविद्या मन त्याचं हवन होणार नाही. गुरूंनी त्या ठिकाणी सांगितलेलं जे जे काही वाक्य असेल, ज्ञानोबाराय तर म्हणतात गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती नशिवे. गुरु वाक्य वाचून हातात त्या तो दुसरं कुठलं शास्त्र त्याला प्रमाण नाही. गुरूंनी जे सांगितलं त्याप्रमाणे ऐकणं म्हणजे वायुगुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती नसिवे. गुरुवाक्याला किती प्रमाण आहे? आणखीन अनेक वेळे आपल्याला सांगता येतील की त्याच्या जीवनामध्ये गुरुवाक्य हे प्रमाण असतं. त्या सांगा, सांगितलेली नका सांगू परत ओवी. गुरुवाक्य वाचून या तर झाली आपली ओवी. अशा आणखीन ओव्या सांगा की ज्याच्यामध्ये गुरुवाक्याला प्रमाण सांगितलं ज्ञानोबारायांनी, गुरुवाक्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. अशा कितीतरी ओव्या शोधता येतील. ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांनी आठवा. सांगायचं तात्पर्य आहे गुरूंचं वाक्य जे आहे ते अग्नी आहे. तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोली लेते. त्यांनी जे वचन सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हे गुरुवाक्य आहे, लक्षात ठेवा. अग्नी आहे. एक एक ओवी म्हणजे अग्नी आहे. तुमच्या जीवनातल्या सगळ्या अविद्येला भस्मसात करून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हां ठीक आहे. गुरुवाक्य सांगायचं आहे, गुरूंचं वाक्य. तेव्हा तुकाराम महाराजांचा एक एक शब्द म्हणजे काय आहे? गुरूंचं वाक्य आहे. ते अग्नी आहे. जो कोणी त्या अग्नीची उपासना करील त्याच्या जीवनातली मनासहित अविद्या गेली पाहिजे. मनासहित अविद्या घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आपल्या श्रीगुरूंनी दिलेला मंत्र असेल, नामस्मरण असेल, अग्नी आहे तो. आपल्याला अग्नी दिलाय, पण अग्नीची उपासना करतो कोण? अग्नीची उपासना केली पाहिजे. म्हणून गुरुवाक्य हुताशी हवन केले, हवन केलं असे असणारे तीही योगाग्निकी यजिजे. ते जे योगाग्निकी लोक आहेत हे योगाग्निक झाले बरं का सगळे. म्हणजे जे जे गुरूंचं वाक्य
ज्ञानेश्वरी वाचतात, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात, गाथ्याचं चिंतन करतात, नामस्मरण करतात, परमात्म्याचं चिंतन करतात, आत्मस्वरूपाचं चिंतन करतात. हे सगळे कोण झाले? योगाग्निक. तेही योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञू म्हणिजे. त्याला काय म्हणायचं? दैवयज्ञ. म्हणजे आपण सगळे काय करतोय? दैवयज्ञ. आता आपण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय. आपला काय चाललेला आहे? यज्ञ चाललेला आहे. फार मोठा यज्ञ चाललेला आहे. कारण आपण ज्ञानोबारायांच्या अक्षराशी काय करतोय? झोंबतोय. आणि अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळिल्या श्रीकृष्णे. म्हणून तो दैवयज्ञ म्हणजे. आणि जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. या दैवयज्ञ करणाऱ्या योगाग्निकाकडून ही कामना कशाची आहे? इच्छा कशाची आहे? बाकीचे जे याज्ञिक असतात त्यांची इच्छा वेगळी असते. कोणाला स्वर्गातलं सुख पाहिजे असतं, कोणाला संतती पाहिजे, कोणाला संपत्ती पाहिजे, म्हणून यज्ञ असतो. पण हा जो दैवयज्ञ आहे, गुरूंची सेवा हा यज्ञ आहे, गुरूंच्या वाक्यानुसार वागणं हा यज्ञ आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं, गाथ्याचं चिंतन करणं हा यज्ञ आहे. याने काय होणार आहे? यांची कामना काय आहे? आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. हे जे याज्ञिक लोक आहेत यांना कशाची कामना आहे? यांना लौकिक सुखाची कामना नाही, यांना स्वर्ग सुखाची कामना नाही, तर यांना सगळ्यात मोठं सुख जे आहे त्याला सर्व सुख म्हणतात, आत्मसुख म्हणतात. त्या आत्मसुखाची यांना काय आहे? कामना आहे. लौकिक सुखाला यांनी सोडून दिलेलं आहे. हो, त्यांच्या दृष्टीने एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे. विरक्ताचे दिठी न्याळी जे किरटी तरी पांडुरोगाची पुष्टी सारखे दिसे. असं त्यांना वाटतं. हे दिसतंय ना आपल्याला, ही पांडुरोगाची पुष्टी आहे. पांडुरोग झाल्यानंतर माणसाचं अंग सुजतं. त्यांना माहिती आहे जरी सुजलेलं दिसलं तरी हा रोगामुळे सुजलेला आहे, खरी पुष्टी नाही. तसं विषयामध्ये जो आनंद आहे हा रोगाचा आनंद आहे, रोग देणारा आनंद आहे. म्हणून त्याच्याकडे ते जात नाहीत. ते जाऊ द्या, स्वर्गातलं सुख आहे त्याच्याकडे सुद्धा त्यांची पाहण्याची दृष्टी कशी आहे? स्वर्गातलं सुखसुद्धा खरं सुख नाही अशी त्यांची दृष्टी असती. स्वर्ग भोग तेही न लागती आसार, क्षणे होते जाती क्षणेची नश्वर. म्हणून तेही सुख नको. तर यांना सुख कोणतं पाहिजे? आत्मसुख. भोग पायक झाली इच्छेचे मना माझी. म्हणून त्यांना ओबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा जेथ. कोणतं सुख यांना मग पाहिजे? कोणती कामना आहे? आत्मसुखाची कामना आहे. हां, आत्मसुखाची कामना आहे. आता आत्मसुख म्हणजे नेमकं कोणतं सुख आहे? आपण अनेक वेळा चिंतन करू. आत्म्याचं सुख नाही बरं का. आत्मा हेच सुख आहे, लक्षात घ्या. आत्मा सुख हे आत्म्याचा गुण नाही, तर सुख हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. आत्मा आणि सुख याच्यामध्ये भेद नाही. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे ते त जे होये तया नाम सुख. हो, सुख तेगा किरटी दिठी आत्मयाचे भेटी जीवाशी होय. हां, मग ते दुःख सांगितलं पुढं. आपल्याला दुःख नाही आता विचार करायचा, आता सुखाचा विचार करा. आत्मसुखाचा विचार चाललाय. हे सुख आहे, हे आत्मसुख आहे. आत्मसुख आहे म्हणजे आपलं सुख आहे बरं का. हे सुख दुःख मिश्रित सुख नाही. हे सुख परावलंबी सुख नाही. हे सुख एकदा प्राप्त झाल्यानंतर जात नाही. हे सुख शाश्वत आहे, नित्य आहे. दुःखाचा तिथे लेश नाही. आणि या सुखाच्या प्राप्तीकरता आपल्याला दुसरीकडे कुठं जावं लागत नाही. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून अशा प्रकारे हे जे महात्मे आहेत, योगाग्निक आहेत, ते आत्मसुख प्राप्त करतात. अहो मग ते जर आत्मसुख प्राप्त करतात, गुरूंच्या सहवासात राहतात, गुरु वाक्य हाच अग्नी म्हणून त्याची उपासना करतात, मग त्यांच्या पोटापाण्याचं काय? त्याच्याकडे त्यांचं किती लक्ष असतं? तर ते ज्ञानोबाराय पुढच्या ओळीमध्ये सांगतात, दैवास्तव देहाचे पाळन ऐसा निश्चयो परिपूर्ण
जो चिंतिना देह भरण तो महायोगी जान दैव योगे. हो, असे जे योगी आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या देहाचं पालन कसं होतं, देहाच्या पालनाकरता ते जास्त वेळ खर्च करत नाहीत. पोटापुरते काम परी आगत्य राम असं त्यांचं जीवन असतं. याचा अर्थ काहीच करत नाहीत असं नाही, आपल्या वाट्याला आलेलं काम ते करतीलही. परंतु एखादे उच्च अधिकाराचे असतील, सतत या अग्नीची उपासना करणारे असतील, ज्ञानोबारायांनी अहर्निश म्हटलंय, यजनशील अहर्निशी, म्हणजे सतत भगवंताचं चिंतन करणारे आहेत, सतत गुरुवाक्याचं चिंतन करणारे आहेत. असे जे महात्मे आहेत ते कसे राहतात, त्यांचा दैवयज्ञ कसा चालतो, तर दैवास्तव देहाचे पालन. त्यांच्या देहाचं सगळं पालन त्यांनी कोणावर टाकलेलं असतं, दैवावर. दैवावर म्हणजे प्रारब्धावर सोडलेलं असतं. हा देह जो भगवान परमात्म्याने दिलेला आहे, माझं जसं प्रारब्ध कर्मामुळे मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे आता या देहाचं पालनसुद्धा कोण करेल, दैवच करील. ऐसा निश्चयो परिपूर्ण, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोसकर्षी वाया, भज मना पंढरी राया. हो, भार घाली देवा नलगे देश डोई घ्यावा, देह प्रारब्ध आदीन सोसे अधिक वाढेशीन, तुकोबाराय सांगतात. म्हणून त्यांनी आपला देहाची संगती सगळी प्रारब्धावर लावलेली असते. या म्हणून सतत परमात्मा स्वरूपामध्ये ते राहतात. त्यांचं देहाकडे सुद्धा जास्त लक्ष नसतं. हो, एका ठिकाणी वचन आलेलं आहे, भोजनाच्छादने चिंता व्रथा कुर्वंती वैष्णवा, यो वै विश्वंभरो देवो स्वभक्तान किम उपेक्षते. ते देहाची जास्त चिंता करत नाहीत. त्यांनी आपल्या सगळ्या देहाची व्यवस्था प्रारब्धावर लावलेली असते. फक्त भगवंताचं भजन करणं, चिंतन करणं एवढंच त्यांना माहिती आहे, ते करत असतात. अनेक साधू संतांच्या चरित्रात आपल्याला हे पाहायला मिळेल. हे हैबतराव बाबा होऊन गेले. त्या हैबतराव बाबांनी इतकं भजन केलं, एवढं चिंतन केलं, त्यांचा इतिहास सांगितला जातो. ते तिकडे कुठेतरी सैन्यामध्ये नोकरीला होते आणि दिवाळीच्या सुट्टीकरता येत असताना जंगलामधून पूर्वी पायी प्रवास करायचा. पायी प्रवास करत असताना काही चोरांनी त्यांना पकडलं, भिल्लांनी त्यांना काही पकडलं. आणि नेमका जो चोर होता, तिथले ते जंगलातले लोक होते, ते अंधश्रद्धाळू असतात. त्यांना एका मनुष्याला, त्या चोराच्या सरदाराला मुलगा नव्हता, म्हणून त्याने देवीला नवस केला होता, जर मला मुलगा झाला तर मी तुला नरबळी देईल. आणि नेमके बाबा त्यांच्या तावडीत सापडले. हैबत बाबा सापडल्यानंतर मग त्या चोरांनी त्यांना बांधलं. म्हटले दुसऱ्या दिवशी उद्या तुमचा बळी द्यायचा आहे. हैबत बाबा विचार करायला लागले, आता मला कोण सोडविल. माऊलीचे भक्त होते. माऊलींना प्रार्थना केली, माऊली मला जर तुम्ही या दुःखातून संकटातून सोडवलं तर इथून पुढचं आयुष्य मी सगळं तुम्हाला समर्पित करून टाकील. आणि मग समर्पित करील असं म्हटल्यानंतर माऊलींनी त्या साक्षात्कार केला. त्या चोराच्या स्वप्नात गेले. म्हटले त्या मनुष्याला तू धरून ठेवलंय, त्याला जर सोडलं नाहीस तर तुझा मुलगा मरून जाईल. म्हटले असा दृष्टांत त्या मनुष्याला स्वप्नात झाला. मग लक्षात आलं, हा फार मोठा भक्त दिसतोय. बाबांना सोडून दिलं. तिथून बाबा आले, म्हटले माऊलींनी आपल्याला देह दिला, माऊलींनी आपल्याला आयुष्य दिलं, आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. परत गावाकडे गेलेच नाही, इथे राहिले. पण इथे राहिल्यानंतर वर्णन असं केलं की कोणी काय आणून दिलं तर खायचे, नाही तर महाजन वृक्षाची पानं खायची आणि करायचे. हो, अन्न आच्छादनावरी तिळभरी शरीर. हो, तुकोबाराय म्हणतात, खाऊनिया झाडे ओरबोडिनिया पाला, आळवावे पाहुनिया झाडे ओरबोडिनिया पाला, आळवावे विठ्ठला वेळोवेळा. हो,
जे काय आपल्याला मिळेल ते घ्यावं, खावं आणि भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं, कारण आयुष्य कधी संपेल काही सांगता येत नाही. जे काय आपल्या प्रारब्धामध्ये सुख मिळणार आहे, पूर्वीचं आपलं कर्म आहे तेवढं मिळणारच आहे. जे काही दुःख मिळणार आहे येणारच आहे. जसं दुःख न प्रयत्न करता येतं तसं सुखसुद्धा न प्रयत्न करता येतं. दुःख येण्याकरता कोणी सत्यनारायणाची पूजा केली का हो? हो, आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे म्हटले कशा करता? आतापर्यंत सगळे सुखात दिवस गेले, थोडेसे दुःखाचे दिवस येऊ द्या. मग जर प्रयत्न न करता भक्ती न करता दुःख येतंय, का येतंय? का येतंय? प्रारब्धात आहे, लक्षात ठेवा, म्हणून येतंय. तसं सुखसुद्धा आपल्या जेवढं प्रारब्धात आहे तेवढं येणार आहेच. म्हणून प्रल्हादजी सांगतात त्या असुर बालकांना, तत्प्रयासो न कर्तव्या, बाकीच्यासाठी काही प्रयत्न करू नका. प्रयत्न जर करायचेच असेल तर परमात्मा प्राप्ती करता करा, कारण बाकीचा वेळ तुमचा फुकट जाईल. बाकीच्या सुखासाठी प्रयत्न करणं म्हणजे दळलेलं दळण्यासारखं आहे, प्रल्हादजी म्हणतात. म्हणजे जे येणारच आहे ते आणण्याकरता काय प्रयत्न करायचा आहे? दुःख घालवण्यासाठी प्रयत्न करताय, दळलेलं दळता म्हणे. अरे बाबा, जे येणारच आहे, कारण करून ठेवले ना मागे, ते कसं काय जाईल? म्हणून करायचाच असेल प्रयत्न, ज्याच्याकरता हा मनुष्यदेह प्राप्त झाला, परमात्मा प्राप्ती करता, त्याच्यासाठी करा. म्हणून दैवास्तव देहाचे पाळन ऐसा निश्चयो परिपूर्ण. असा निश्चय कसा असतो? त्याचा ढिला नसतो, तात्पुरता नसतो, परिपूर्ण त्याचा निश्चय झालेला असतो. परिपूर्ण निश्चय झालेला असतो म्हणजे अगदी तो भगवंताचं चिंतन सोडून, परमात्मा चिंतन सोडून बाकीच्या कशामध्ये जास्त लक्ष घालत नाही, सतत तेच करतो. जो चिंतिना देह भरण, देहाच्या भरणाची चिंता, बाकीचं तर जाऊ द्या, पण हा देह चालला पाहिजे याच्याकरता सुद्धा तो चिंता करत नाही. तो म्हणतो तो परमात्मा बसलेला आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. तो कोणाला उपेक्षित ठेवणार नाही, तो कोणाला उपवाशी ठेवणार नाही. म्हणून त्यांचं ध्यान, त्याचं चिंतन तो करत राहतो. शरीराची सुद्धा जास्त लक्ष देत नाही, सतत भगवंताचं चिंतन करतो. किंवा परमात्मा स्वरूपामध्ये असल्यामुळे शरीराकडे जास्त त्याचं लक्ष नसतं. का शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवची नाही. ऐसे आपणया रिगोनी ठाये, मग देहाची वास न पाहे, आणिकीची सुख होवोनी जाये मनोनी विसरे. तो सुखस्वरूप झाला म्हणून देहाला काय झालेला आहे? देहाचा विसर केला, आनंदे संचार असं म्हटलेलं आहे. हो, म्हणून तैसा देहाभिमानू गेलिया, देह जेने स्वभावे धनंजया, झाले ते अपयसया चेष्टवीची. देहाभिमान जरी गेलेला असला तरी सुद्धा त्या ठिकाणी शरीर जे आहे ते चाललेलंच असतं. तुलसीदास महाराज म्हणतात, तुलसी मुर्दे को देत है लकड़ी कपड़ा और आग. तुलसीदास महाराज म्हणतात, बाबा देव जो आहे तो मेलेल्या माणसाला पण देतो. मेलेला मनुष्य प्रयत्न करतो का? प्रयत्न करतं का? मला चंदनातल्या लाकडात जाळा, का अमक्यात जाळा, का फेकून द्या म्हणतं का? काय नाही. पण तरी सुद्धा त्याची व्यवस्था होते की नाही? होते. तुलसीदास महाराज म्हणतात, तुलसी मुर्दे को देत है लकडा कपडा और आग. मुर्द्याला सुद्धा लकडी मिळते, कपडा मिळतो, आग मिळते. पुढे म्हणतात, जिंदा रहकर सोस करे ऐसा दुःखी आभाग. म्हणे जिवंत असताना तो जो चिंता करतो खूप, माझं कसं होईल, माझं कसं होईल, तो आभागी नर आहे. कसं होईल, काय होईल याच्यातच आयुष्य घालवतो, देवाचं चिंतन करत नाही, तो आभागी आहे. अरे बाबा, मेलेला जो देतो तो जिवंत असलेल्याची व्यवस्था करणार नाही का? त्याचं भजन करा. हां बराबर. आता अवधारे, आता हे संपलं. आता बघा, आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञची यज्ञू देख उपासी जे. आता आला परत बरं का. आता आल्यानंतर विषय बदलला. श्लोकामध्ये 2 यज्ञ सांगितलेत.
2 सांगितले. काल आपण चिंतन करून आलो. पहिला यज्ञ कोणता सांगितला? दैव यज्ञ सांगितला. आणि दुसरा यज्ञ कोणता सांगितला? हो, काय लिहिलंय बघा श्लोकामध्ये, ब्रह्माग्ना व परे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्वती. ब्रह्माग्नौ अपरे यज्ञेन यज्ञ उपजुह्वती. म्हणजे ब्रह्मरूपी अग्नी ज्यांच्याकडे आहे ते यज्ञाने यज्ञाचं हवन करतात किंवा यज्ञाने यज्ञाची पूजा करतात, असं श्लोकामध्ये पद आहे. आता ज्ञानोबारांनी त्याच्यावर काय लिहिलं बघा. तो यज्ञ सुरू झाला. आता अवधारी सांगेन अनेक. आता अवधारी म्हणजे लक्ष देऊन ऐक, झोपू नको, इकडं तिकडं बघू नको. ज्ञानेश्वरीमध्ये बघ काय चाललंय ते. आता अवधारी सांगेन अनेक, मी आणखीन सांगतो ऐक. जे ब्रह्माग्नी साग्निक, आता जे आहेत अग्नि याज्ञिक लोक आहेत त्यांच्याकडे अग्नी कोणता आहे? ब्रह्माग्नी आहे. ब्रह्माग्नी, त्या ब्रह्माग्नीने साग्निक झालेले आहे. हो, ब्रह्म म्हणजे एखादी वस्तू नाही बरं का. ब्रह्म कशाला म्हणतात मी काल सांगितलंय. ब्रह्म म्हणजे काय? कशाला म्हणतात ब्रह्म? आत्मा म्हणजे ब्रह्म, जे व्यापक आहे, देश काल वस्तूने ज्याला परिच्छेद नाही असं असलेलं केवळ निर्विशेष ज्ञान जे जीवाचं स्वरूप आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. ज्ञातृज्ञेयाविन नुसदेची जे ज्ञान. हो, ब्रह्म नाही तर लोक म्हणतील किती दिवसापासून चाललंय ब्रह्म. नेमका ब्रह्म घोटाळा काय आहे? आम्हाला हे ब्रह्म भेटलंच नाही अजून. हो, तर ब्रह्माग्नी आणि तो शब्द अनेक वाची येतो बरं का. ईश्वराच्या वाचक सुद्धा ब्रह्म शब्द येतो. सगुण परमात्म्यालाही ब्रह्मन म्हटले तुकोबारायांनी. म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे नाव ऐकावे. तो किंवा नेनो ब्रह्म मार्ग चुकले. परमात्म्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. जीवाला सुद्धा कधी कधी काय म्हटलंय? हा ब्रह्मच आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म म्हटलेला आहे. म्हणून ब्रह्म नावाचा अग्नी याच्याकडे आहे. ब्रह्म अग्नी आहे. अग्नी, ब्रह्माला अग्नी का म्हटलं? कारण ब्रह्म जे आहे ते ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञान हा काय आहे? अग्नी आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मासात कुरुते तथा. म्हणून ज्ञान हा काय आहे? अग्नी आहे. म्हणून आता अवधारी सांगेन अनेक, जे ब्रह्माग्नी साग्निक, जे ब्रह्मानीच्या अग्नीने साग्निक झालेले आहेत, म्हणजे ब्रह्मरूपी अग्नी त्यांच्याकडे आहे. तया ते यज्ञेची यज्ञुदेख उपाशिदे. तया ते यज्ञेची यज्ञुदेख उपाशिदे. त्यांच्याकडून काय केलं जातं? यज्ञानेच यज्ञाची उपासना ते करतात. ब्रह्मरूपी अग्नी त्यांच्याकडे आहे, ज्ञानरूपी अग्नी त्यांच्याकडे आहे. तर ते उपासना करत असताना काय करतात? यज्ञाने यज्ञाची उपासना करतात. आता यज्ञ शब्दाचा अर्थ काय? तर टीकाकारांनी यज्ञ शब्दाचा अर्थ आत्मा असा केलेला आहे. यज्ञ शब्दाचा आपण मागे अर्थ पाहून आलो, यज्ञो वै विष्णू, आहे की नाही? परमात्मा असा सुद्धा अर्थ होईल. मग परमात्म्यानेच परमात्म्याची उपासना करतात असा अर्थ निघतो. तर त्यांच्याकडे अग्नी कोणता आहे? ब्रह्म अग्नी आहे. आणि आता हवन कशाचं करायचं आहे? ब्रह्माचंच करायचं आहे. मग आता इकडे एक सोपाधिक ब्रह्म घ्यावं लागतं आणि एक निरुपाधिक ब्रह्म घ्यावं लागतं. सोपाधिक ब्रह्म त्याचं हवन करायचं आहे. सोपाधिक ब्रह्म म्हणजे जीव, आहे की नाही? आणि निरुपाधिक ब्रह्म म्हणजे अग्नी. यज्ञकुंडामध्ये असला पेटलेला अग्नी म्हणजे निरुपाधिक परमात्मा. आणि सोपाधिक परमात्मा जीव जो आहे, मी देह आहे, मी जन्मणारा आहे, मरणारा आहे असं तो म्हणत आहे. तेव्हा हे जे धर्म आहेत या सगळ्याचं हवन करायचं आहे. ब्रह्मरूपी अग्नीमध्ये हवन करायचं म्हणजे काय? मी वास्तविक पाहता आत्मा हा आत्मा नसून आत्मा कसा आहे? ब्रह्मरूप आहे. जीवात्मा हा काय आहे? तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म असा निश्चय करणं. जीव हा जीव नसून काय? ममय वांसो जीव लोके कल्पना अविद्या येणे झाला जीव. त्याने काय करायचं आहे? मग तो जीव हे भाष सरे आब्रह्म परमात्म बोधे भरे ऐशे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. मग ते जीव हे भाष सरे, त्याच्या ठिकाणी आलेली भाषा जीवाची आहे तो परमात्माच, पण परमात्माच परी दुसरा.
हसू नका, सांगा ना पुढं. परमात्माच परी दुसरा. हा, अहंकार निद्रा निदसुरा. अहंकार निद्रेमध्ये त्या ठिकाणी झोपलेला आहे. ओर बारा संतोषेशिनी, स्वप्नीच्या ओर बारा संतोषेशिनी. हा परमात्माची परी दुसरा आहे. तसं पाहायला गेलं तर जीव म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, दुसरा परमात्माचा आहे. पण अहंकार निद्रा निदसुरा, अहंकार रूपी निद्रा त्याला लागलेली आहे. मी अहंकार म्हणजे मी देह आहे, मी जन्मणारा आहे, मी मरणार आहे, मी आणखीन कोण आहे, विद्वान आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य शूद्र आहे, मी ब्रह्मचारी. या अहंकार निद्रेमध्ये तू झोपलाय. म्हणून ही स्वप्नीच्या ओर बारा संतोषेशिने, निद्रा लागली अहंकाराची आणि स्वप्न पडलं. मग त्याला हे जगतरूपी स्वप्न पडलं, सुखदुःखाचं स्वप्न पडलं. मग संतोष व्हायला लागला, दुःखी व्हायला लागला. मग आता त्याने काय केलं? उपासना केली. कोणाची उपासना केली? कोणत्या अग्नीची उपासना केली? हो, यज्ञेन, यज्ञम एव उपजुह्वती. यज्ञानेच यज्ञाची उपासना केली, म्हणजे परमात्म्याची उपासना केली. ब्रह्माग्नीमध्ये हे सगळे सोपाधिक धर्म आहेत ते विसर्जित केले. सारखं परमात्म्याचं चिंतन केलं, असा सोपा अर्थ घ्या. जास्त पारिभाषिक शब्द वापरत नाही. भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, आत्मस्वरूपाचं चिंतन केलं, काही घ्या. पण हे चिंतन करत करत तो काय झाला? परमात्मा रूप झाला. हां, विवेक, हळूहळू सांगायचं. प्रतीतीचे निपात्रे, विवेक महामंत्रे, हां, ज्ञानाग्निहोत्रे भेदू नाशी. ज्ञान अवपी अग्निहोत्रामध्ये तो भेद काय करतो? सगळे नष्ट करून टाकतो आणि तो परमात्मा स्वरूप होतो. हे या ओवीचं चिंतन आपण केलं. आता आणखीन काही यज्ञ सांगायचे ते पुढे सांगतात 26व्या श्लोकामध्ये. बघा 26वा श्लोक. श्रोत्रा, बरोबर आहे ना? श्रोत्रादीन इंद्रियान्यन्ये संयमाग्नि शुजुह्वती, शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नि शुजुह्वती. आता पुढचे 2 यज्ञ या श्लोकामध्ये सांगितले बघा. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता साधक म्हणून, साधन म्हणून जे काही यज्ञ करायचे आहेत. किती यज्ञ सांगितले भगवंतांनी? 12 सांगितले. 12 पैकी किती झाले? आत्तापर्यंत 2 झाले. आता किती राहिले? 10 शिल्लक राहिले बरं का. त्या 10 यज्ञापैकी 2 यज्ञ ते सांगितले. कोणते कोणते यज्ञ आहेत बघा. भगवान परमात्मा म्हणतात, अन्ये श्रोत्रादीनी इंद्रियानी संयमाग्नि शुजुह्वती. अन्ये म्हणजे दुसरे काही लोक, दुसरे काही योगी, दुसरे काही साधक. ते काय करतात? श्रोत्रादीनी इंद्रियानी, श्रोत्रादी जी काही इंद्रिय आहेत, श्रोत्रादी म्हटलंय, त्याच्यात सगळी इंद्रिय घ्यायची. सगळी ज्ञानेंद्रिय घ्या, कर्मेंद्रिय घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, सगळी घेऊ शकतो. ही सगळी इंद्रिय. आणि त्या इंद्रियांचं हवन कशात करतात? संयमाग्निषु जुह्वती. अग्नी कोणता आहे? संयम नावाचा अग्नी आहे. आणि त्या संयम नावाच्या अग्नीमध्ये हवन कशाचं आहे? बोला, हवन कशाचं आहे? अहो ते हवन कशाचं आहे? यज्ञ बघा, यज्ञ कुंड असतं का नाही? आणि त्याच्यात आपण काय टाकतो? समिधा टाकतो, तूप टाकतो. आता टाकायचं आहे तूप कोणतं? आणि अग्नी कोणता आहे? अग्नी आहे संयम. आणि टाकायचं आहे काय? विषय नाही तिथं श्लोकात बघा. शब्दादी इंद्रियानी, श्रोत्रादी इंद्रियानी, शब्दादी नाही, श्रोत्रादी इंद्रियानी, म्हणजे इंद्रियांचं हवन करायचं आहे. आणि अग्नी कोणता आहे? संयम नावाचा अग्नी. एक यज्ञ झाला बरं का. याला काय म्हणायचं? संयम यज्ञ. हा एक यज्ञ सांगितला. म्हणजे इंद्रियांचं हवन करायचंय संयमरूपी अग्नीमध्ये. आता दुसरा यज्ञ बघा पुढचा. शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्नि शुजुह्वती. अन्ये, अन्य म्हणजे दुसरे आणखीन कोण आहेत? हे दुसरे कोण आहेत मी सांगतो तुम्हाला. शब्दादीन विषयान इंद्रियाग्नि शुजुह्वती. शब्दाधिक विषय आहेत. आता हे विषय बरं का, तेच नाही, पहिलं वेगळं आहे ना हा यज्ञ वेगळा आहे. आता शब्दाधिक सगळे विषय याचं हवन करायचं आहे. हवीर द्रव्य काय आलं? तूप कोणतं आहे? समिधा कोणत्या आहेत? शब्दाधिक विषय. बरोबर आहे का?
हां, शब्दादीन विषयान अन्य इंद्रिय अग्निषु जुवती, आणि इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करायचं आहे. म्हणजे आता इंद्रिय आहेत अग्नी आणि शब्दादी विषय जे आहेत ते आहेत हवन द्रव्य. आता हे तसं स्पष्ट होत नाही, याचं थोडंसं विस्ताराने चिंतन आपल्याला करावं लागणार आहे. पहिला यज्ञ कोणता? संयम यज्ञ. आणि दुसरा यज्ञ कोणता? विषय यज्ञ. म्हणजे हे विषयांचं सगळ्यांचं हवन किंवा इंद्रिय यज्ञ घ्या. विषयांचं हवन इंद्रियात करायचं आहे, म्हणजे इंद्रियांना विषय द्यायचेत. आणि पहिल्यामध्ये इंद्रियापासून विषय आवरायचेत, विषयापासून इंद्रियांना आवरायचं आहे. असे दोन यज्ञ सांगितले. पहिला यज्ञ करणारे जे आहेत ना ते ब्रह्मचारी लोक आहेत, आणि दुसरा यज्ञ करणारे लोक जे आहेत ना ते गृहस्थी लोक आहेत, साधकच आहेत. म्हणजे साधक असल्यानंतर तो ब्रह्मचारीचा असला पाहिजे आणि गृहस्थी नसला पाहिजे असं काय आहे का? गृहस्थीसुद्धा साधक असू शकतो, ब्रह्मचारीसुद्धा असू शकतो, संन्याशीसुद्धा असू शकतो, स्त्री असू शकतो, पुरुष असू शकतो, लहान मुलगा असू शकतो. साधक कोणालाही होता येतं, भगवंताची भक्ती कोणालाही करता येते. म्हणून अन्य अन्य शब्द वापरला. हे यज्ञ करणारे लोक आहेत, तर यांचा यज्ञ वेगळा आहे, यांचा यज्ञ वेगळा आहे की नाही? किंवा एकच माणसाच्या दृष्टीने जर घेतलं योगाच्या दृष्टीने तर आपल्याला घेता येतं. तो समाधी अवस्थेमध्ये असल्यानंतर त्याचा यज्ञ कसा चालतो आणि तो व्यवहार दशेत आल्यानंतर त्याचा यज्ञ कसा चालतो, असं दोन प्रकारचे यज्ञ एका माणसाला सुद्धा घेता येतात साधकाला, असा अर्थ केला आहे टीकाकारांनी. तेव्हा काय यज्ञ सांगितला? पहिला यज्ञ कोणता सांगितला? संयम यज्ञ. संयम यज्ञात काय सांगितलं? कशाचं हवन करायचं आणि कशात करायचं? इंद्रियांचं हवन करायचं आहे. आणि कशात करायचं आहे? संयमरूपी अग्नीमध्ये करायचं आहे. आता या थोड्या यज्ञाचा आपल्याला विचार करायचा आहे, कसं करायचं, इंद्रियांचं हवन का करायचं, आणि संयम म्हणजे नेमकं काय? सरळ सरळ अर्थ आहे, इंद्रियांना संयम लावायचा. जे जी काही इंद्रिय आहेत, इंद्रियांची धाव जी आहे ती या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव असा आहे, वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना. यांना काही शिकवावं लागत नाही. जन्माला आलं, थोडं मोठं झालं की प्रत्येक इंद्रियाची धाव त्याच्या त्याच्या विषयाकडे राहते. हो, डोळा म्हटलं का तो इकडं तिकडं पाहणार, प्रवचनात बसला तरी हो इकडं तिकडंच पाहणार. कान म्हटलं की तो ऐकणार, नाक म्हटलं की ते सुगंध दुर्गंध घेणार. सगळी इंद्रिय, सगळ्या इंद्रियांचा, पाय म्हटलं की त्याचं काम तो करणार, हात म्हटलं की त्याचं काम तो करणार, मन म्हटलं की त्याचं काम ते करणार. मनाचं काम आहे संकल्प विकल्प, तो करत राहतो. तर आता ही जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय बहिर्मुख झाल्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचा लाभ होत नाही. म्हणून इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे, नित्य नवी हेची करुणी ठाण दिवी. जो इंद्रियाशी चोरोनी जेवी, इंद्रियाचा पांग ज्याचा फिटला, इंद्रियाचा पांग फिटला आहे जयाचा चांग, हा चांगू तयाशीचे आथी लागू. इथे त्याला त्या ठिकाणी आहे. हो, अर्जुनाचे पांती म्हणून म्हटलंय बरं का. तेव्हा म्हणून इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांचा संयम महत्त्वाचा आहे. आता संयम करायचा म्हणजे काय करायचं हे पण त्या ठिकाणी सांगितलंय. तर संयम शब्दाचा अर्थ सरळ सरळ अर्थ असा आहे, तिकडून इंद्रिय आणायची आणि परमात्म्याकडे लावायची. याला आपण संयम असं म्हणतो. पण योगशास्त्रामध्ये, योगसूत्रामध्ये संयम शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा केला आहे. ज्ञानोबारायांनी तो पुढे घेतला आहे म्हणून मी सांगतो. संयम शब्दाचा अर्थ त्यांनी असा केला, त्रयम एकत्र संयम. हा तीन जे आहेत ते तीन एका विषयाला लागणं याला संयम असं म्हटलंय. हे तीन कोणते? तर योगसूत्रकार सांगतात धारणा, ध्यान आणि समाधी. हे तिन्हींचा विषय एक असणं म्हणजे संयम. धारणा, ध्यान, समाधी तिन्हीचा विषय एक लावणं म्हणजे समाधी. आता पहिलं धारणा म्हणजे काय कळावं लागेल, ध्यान म्हणजे काय कळावं लागेल, समाधी म्हणजे काय कळावं लागेल. आणि तिन्हीचा विषय एक करायचा. एक म्हणजे परमात्मा,
मग सगुण परमात्मा असेल निर्गुण परमात्मा असेल, दोन्ही अर्थ आपल्याला घेता येतो. धारणा कशाला म्हटलंय? देशबंध चित्तस्य धारणा, चित्ताला एका देशामध्ये लावणं याला म्हणायचं धारणा. उदाहरणार्थ, माझं मन मी सारखं पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये लावतो, ही काय झाली? धारणा. बसलं की पांडुरंगाच्या मूर्तीच्या आकाराचं माझी वृत्ती होते, सारखं पांडुरंगाचं चिंतन मी करतो, त्याला म्हणायचं धारणा. पण धारणा करताना कधी कधी काय होतंय, पांडुरंगाची मूर्ती येते आणि लगेच घर आठवतंय, मन इकडं तिकडं जाते, मनामध्ये दुसरे विषय सुद्धा येतात. मग अजून समजायचं धारणाच आहे, अजून ध्यान झालेलं नाही. ध्यान कशाला म्हणायचं? तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. अखंड माझ्या तैलधारावत सारखी पांडुरंगाचीच मूर्ती येते, मला समजायचं आता पांडुरंगाचं काय लागायला लागलं? ध्यान लागायला लागलं. पण मी अजून ध्यान करणार आहे, ध्यान माझ्यासमोर आहे, ते अजून द्वैत शिल्लक आहे बरं का. आणि ज्यावेळेस ध्याता ध्यान ध्येय जातं आणि केवळ मूर्ती शिल्लक राहते, तेव्हा समाधी म्हटलेली आहे. आता त्याच्यात पुन्हा सबीज निर्बीज असे पुढे प्रकार आहेत. आता जसं हे सगुणाचं आहे तसं निर्गुणाचंही करता येतं. योगसूत्रकारांना सगुण मान्य नाही, त्यांचं निर्गुणाचंच आहे चिंतन सगळं. योगामध्ये त्या ठिकाणी आत्मा मानलेला आहे, परमात्मा मानलेला आहे, ब्रह्म मानलेला आहे, तेव्हा ते आत्माकार वृत्ती करणं, सतत आत्माकार वृत्ती करणं याला ध्यान म्हणतात. आत्माकार वृत्तीमध्ये मध्ये मध्ये अनात्माकार वृत्ती होते, देहाकार वृत्ती होते, ती होऊ द्यायची नाही. सतत आत्माकार वृत्ती राहणं याला ध्यान म्हटलं. आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं, आता आत्मकार वृत्ती करावी लागतच नाही, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? समाधी म्हटले. म्हणजे चित्ताची निरुद्ध अवस्था प्राप्त झाली, त्याला त्यांनी समाधी म्हटलंय योगसूत्रकारांच्या दृष्टीने. आणि वेदांतशास्त्राच्या दृष्टीने सतत परमात्म्याचं चिंतन राहणं. एकदा परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. सांगायचं काय? संयम. संयम म्हणजे काय? आता ही सगळी इंद्रिये जी आहेत त्या इंद्रियांना संयम लावायचा आहे. योगाची जी 8 अंग सांगितली, यम नियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, त्याच्यामध्ये यम नियम हे अगोदरची साधनं आहेत. आसन लावलं की ही साधनं करायची. प्रत्याहार करायचा पहिला. प्रत्याहार म्हणजे काय? विषय सारखी इंद्रिय इकडं धावतात तिकडं धावतात तिकडं धावतात, तिकडून आणायची, याला प्रत्याहार म्हणायचा. आणल्यानंतर ती परत जातात, परत जाऊ नये याच्याकरता त्याला चांगल्या ठिकाणी कुठं लावायचं? आत्माकार करा, नाही तर सगुण भगवंताकार करा. एक परमात्मा विषय द्यायचा, एक विषय तो सकळांचा हरी, याला म्हणायचं संयम बरं का. संयम कशाला म्हटलेलं आहे? तर याला संयम म्हटलंय. नुसतं इंद्रियांना आवरणं म्हणजे संयम नाही बघा, ऐका. ध्यान धारणा ध्यान आणि समाधी म्हणून ते इंद्रिय स्थिर करायचं आहे तिथं, असा संयम आहे. आणि हे हां संयमावरी करणे मोजून घाली. करणे म्हणजे इंद्रिय सगळी संयमावर त्या ठिकाणी तो घालतो. संयम अग्नी आहे. आता संयमाला अग्नी का म्हटलं? कारण अग्नीमध्ये जसं टाकलं की ते अग्निरूप होऊन जातं, आहे की नाही? तसं इंद्रियांना तिथं आणलं, जोपर्यंत इंद्रिय बाहेर जातात तत्त विषयाकार ती होत असतात. डोळ्याने एखादं रूप पाहिलं, लगेच डोळा काय करतो? ते रूप मनात आणतो आणि मनाची वृत्ती तदाकार होते. गाय पाहिली, गाय येते मनामध्ये. घोडा पाहिला, घोडा येतो मनामध्ये. म्हैस पाहिली, म्हैस येते मनामध्ये. अस्वल पाहिलं, अस्वल येतं मनामध्ये. राक्षस पाहिला, राक्षस येतो मनामध्ये. काहीतरी येतं. पण आता इथे संयम केला म्हणजे काय केलं? परमात्मा स्वरूपाकार त्याचं वृत्ती सगळी इंद्रिय व्हायला लागली. डोळ्याने त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. कानाला त्याने आणलं, परमात्माकार केलं. जिभेला त्याने परमात्माकार केलं. सगळ्या इंद्रियांना आवरलं. सगळ्या इंद्रियांना आवरून त्याने आता परमात्मा स्वरूपामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. हां श्रोत्रादीन इंद्रियानान्ये संयमाग्निषु जुवती, हे झाला एक यज्ञ झाला. आता पुढचा यज्ञ बघा, जो सगळ्या इंद्रियांना आवरणं. थोडक्यात ह्याला काय म्हणायचं? हा यज्ञ आहे. म्हणजे आता एखादा मनुष्य देवळात बसला आणि देवाचं ध्यान करायला लागला तर तो काय करतोय? यज्ञ करतोय. डोळ्याला दुसरं पाहू देत नाही, यज्ञ करतोय. कानाने दुसरं ऐकू देत नाही, यज्ञ करतोय.
आहे की नाही. जिभेने वाईट साईट खात नाही, यज्ञ करतोय. हा यज्ञ त्याचा सुरू झाला. आता हे झाला संयम करणाऱ्या लोकांचा यज्ञ. आता सगळे संयम करू शकतात का? हा काही लोकांना असं चिंतन केलं आहे काही लोकांनी की काही गृहस्थाश्रमी लोक आहेत, त्यांना विषयाचा काही भोग घ्यावा लागतो, किंवा हाच जो महात्मा आहे याला सुद्धा व्यवहारात गेल्यानंतर विषय सेवन करणं भाग पडतं की नाही. जेवायला तर पाहिजेच त्याला. एखादं समोर आपल्याला व्यवहारात वागतो त्यामुळे चांगलंही दिसणार आहे, वाईटही दिसणार आहे. ताट चांगलंही येऊ शकतं, वाईटही येऊ शकतं. ऐकायला चांगलं येऊ शकतं, वाईट येऊ शकतं. मग व्यवहारात राहायचं आहे म्हटल्यानंतर कायम डोळे झाकून बसायचं का? कायम कान बंद करून बसायचं का? मग वागायचं असल्यानंतर काय करायचं तर त्याच्याकरता सांगितलं आहे. हा पुढचा यज्ञ त्यांच्याकरता आहे. काय व्युत्थान दशेतला यज्ञ आहे आणि एक निरोध दशेतला यज्ञ आहे. त्याने कसं राहायचं? शब्दादीन विषयानान्य इंद्रियाग्निषु जुह्वती. अन्य लोक जे आहेत, अन्य साधक जे आहेत ते काय करतात? शब्दादी विषयां जे आहेत, विषयांना कशामध्ये हवन करतात? इंद्रिय अग्नीमध्ये. म्हणजे इंद्रियांना ते विषय देतात. पण कोणते विषय देतात? विधीने सेवन विषय त्यागाते समान. डोळा म्हटलं की त्याचा विषय आहे. मग डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान म्हटलं की त्याचा विषय ऐकणार. मग भगवंताची कथा कीर्तन ते ऐकत राहतात, एकदम कान बंद करून बसत नाहीत. जगामध्ये गेल्यानंतर त्यांना निंदाही ऐकू येते, स्तुती ऐकू येते. मग निंदा सोडून देतात, स्तुती सोडून देतात आणि भगवंताचं चिंतन ते करत राहतात. चांगलंही दिसतं, वाईटही दिसतं, वाईट सोडून देतात, चांगलं पाहतात. गुणही दिसतात, दोषही दिसतात, दोष सोडून देतात आणि गुण ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात. हा सुद्धा काय आहे? मोठा यज्ञ आहे. लक्षात ठेवा. इंद्रियांना त्यांचे विषय देणं हा सुद्धा यज्ञ सांगितला आहे आपल्याकडे. आपण कालच म्हणून आलो, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पोटाला भूक लागल्यानंतर चांगलं खायचं नाही असं शास्त्राने सांगितलंय का? सात्विक अन्न खायला सांगितलंय. आणि सात्विक अन्नाचा भोग देवाला लावा आणि मग किती खायचंय तेवढं खा. खायचंय तेवढं म्हणजे पोटाला लागतंय तेवढं खा. खाल्ल्यानंतर दोष नाही, उलट देवाचा प्रसाद तो असल्यामुळे चित्तशुद्धीला काय होतो? कारणीभूत होतो. आता तुम्हाला हे वाटेल, उपनिषदामध्ये तर असं वर्णन आलंय, संतान उत्पन्न करणं हा यज्ञ सांगितलाय. ज्ञानोबारायांची भाषा बोलू का? मी अर्थ सांगत नाही. आघव्या भोगेशी पतिव्रता क्रीडे पतीशी, तयाची नावे तिया जैशी तपे केली. अर्थ बघा तुम्ही काय आहे. पतिव्रता ती तप करते असं सांगितलं. म्हणून विधीने जर सेवन असेल, गृहस्थाश्रम जर असेल, तो विधीने जर असेल तर त्याच्यामध्ये केलेला भोग सुद्धा काय होऊ शकतो? यज्ञ होऊ शकतो. विधीने केलेलं विषयांचं सेवन जे आहे ते यज्ञ होऊ शकतं. म्हणून शब्दादीनमध्ये काय काय आले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय तो त्या ठिकाणी इंद्रियामध्ये हवन करतो. म्हणजे इंद्रिय चालण्याकरता, शरीर चालण्याकरता, शरीर निर्वाह करता आवश्यक निषिद्धाचा त्याग करून विहित जे भोग आहेत तो भोगतो. हा सुद्धा योग करतो. आणि असे सुद्धा योगी जे आहेत ते माझ्या स्वरूपाला पुढे प्राप्त होऊ शकतात हे सांगितलं आहे. म्हणून हे दोन त्या ठिकाणी यज्ञ सांगितली. आता ज्ञानोबारायांनी याच्यावर विशेष चिंतन केलं आहे. एक संयमाग्नी होत्री, ते युक्तित्रयाच्या मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. आता श्लोकामध्ये सगळा विषय येऊन गेला आहे, परत त्याचं चिंतन करायचं नाही, फक्त शब्द पहा ज्ञानोबारांचे. हे कोण आहेत? संयम अग्निहोत्री आहेत, अग्निहोत्र करणारे आहेत. पण यांच्याकडे अग्नी कोणता आहे? संयम नावाचा अग्नी आहे. इंद्रियांचा संयम, हो, मनाला संयम आहे, डोळ्याला संयम आहे, कानाला संयम आहे. संयम आहे म्हणजे काय? हां, जो पाहायचंय ना ती दृष्टीच टाळते, न पाहणे ते दिठीची टाळी, नायकने ते कानाची वाळी, आवाजचे ते टाळी. हां, नायकायचं ना ते कान आपोआप सोडून देतो. त्याच्या कानावर पडतं, पण पडल्यानंतर सुद्धा तो म्हणतो मी ते ऐकलं. ऐकोनी नायके, हां, ऐकोनी नायके असा झाला. जैसा का उन्मनी योगीराज,
त्याची अवस्था झालेली आहे. ऐकून सुद्धा तू न ऐकल्यासारखा आहे. म्हणून अशा प्रकारे त्याचा यज्ञ चालला. हां, करचरणी होती डोळे, येणार आहे तो विषय. शिरानिराचे पारखी वा नियम तिथं त्या ठिकाणी दरवाजात बसलेला आहे, हे करणार, सेवा करतो त्यांची. एक संयम अग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. अग्नी कोणता आहे? संयम अग्नी. आणि मंत्र कोणते आहेत? का ते मंत्र पण म्हणावे लागतात ना यज्ञ करताना. बघा, तुम्हाला असं वाटेल आम्हाला यज्ञ करता येत नाही, आम्हाला यज्ञ करता नाही. यज्ञ करायचा म्हटल्यावर कुंड बनवा, समिधा आणा, ब्राह्मण आणा, पुन्हा मंत्र चुकला, अमुक झालं, समिधा चांगल्या नाही, काय घाबरू नका. तो यज्ञ करायचा असेल तर करा, पण हे यज्ञ करा. हे यज्ञ किती चांगले सांगितले. अहो, डोळ्याने वाईट न पाहणं यज्ञ आहे, भगवंताचं दर्शन करणं यज्ञ आहे, कानाने चांगलं ऐकणं यज्ञ आहे, परमात्म्याचं चिंतन करणं यज्ञ. एक संयम अग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. आणि तो यज्ञ म्हणत असताना मंत्र म्हणून ती आहुती टाकावी लागते. मग आता यांचे मंत्र कोणते? युक्तित्रय. ते युक्तित्रय म्हणजे काय आहे? ते योगाग्नी असल्यामुळे याच्यात काय हठयोगी आहेत तर युक्तित्रयामध्ये इथे युक्तित्रयाचा अर्थ असा दिलाय, मूळ बंध, जालंधर बंध, उड्डियाना बंध. हे 3 बंध तो लावतो. कारण इंद्रियांना आवरत असताना प्राणाचा निरोध करावा लागतो, आणि प्राणाचा निरोध करत असताना या बंधाचा उपयोग होतो. किंवा शारीरिक, वाचिक, मानसिक संयम हेच युक्तित्रय घ्या. किंवा धारणा, ध्यान, समाधी हा युक्तित्रय घ्या. हे मंत्र आहेत युक्तित्रयाचे. यांच्याद्वारे हा काय करतो? संयमरूपी अग्नी. त्याच्यामध्ये यजन करती पवित्री इंद्रिय द्रव्यी. इंद्रिय द्रव्य त्या ठिकाणी तो काय करतो? त्याचं हवन. इंद्रिय संयमामध्ये इंद्रिय हवन करतो, इंद्रियाचं हवन करतो. इंद्रिय ही द्रव्य आहेत, हवन करण्याचं सामुग्री आहे. जसं तूप आहे तशी इंद्रिय आहे. आणि इंद्रियांचं हवन तो संयमाग्नीमध्ये करतो. म्हणजे इंद्रियांना संयम करतो, इंद्रियांचा संयम करतो. एवढंच त्याचा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा. सगळ्या इंद्रियांना त्यांना आता संयम झालेला आहे. एका वैराग्य विवळे, एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अपाव्रत जाहले इंद्रिया नळ. आणखीन तो कसा कसा? आता हा पहिला झाला. पहिला म्हणजे यज्ञ झाला. कोणता? संयम यज्ञ झाला. आता दुसरा यज्ञ राहिला आपला, जो श्लोकात आपण पाहिला. तो कोणता? विषय यज्ञ. पहिला जो आहे तो ब्रह्मचर्या करता, दुसरा गृहस्था करता. पहिला निरुद्धावस्थेकरता, दुसरा व्युत्थान दशेकरता. आता दुसरा यज्ञ त्याचं ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं आहे, म्हणजे स्पष्ट केला आहे तो. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपण उद्याच्या प्रवचनात करू.